नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात? आय होप सगळे छान असाल. सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आज आम्ही उठलेलो आहोत लेट म्हणजे दररोज लवकर उठणं होतं, टिफिन असतोय, पण आज सॅटर्डे असल्यामुळं लेट आहे. 7:30चा योगा आहे माझा. म्हणजे 7:30चा जो सेशन असतो ना तो मी जॉईन करते नेहमी. 3 सेशन असतात योगाचे, की 6:30, 7:30, 8:30. तर आज 8:30चा करणार आहे मी. असं आजकाल 8:30चाच होतोय पण संडेला सकाळी 6:30ला असतोय, त्याच्यामुळं सॅटर्डेला फक्त 8:30चा जॉईन करते. कधी 8:30चा पण होतोय, 7:30चा पण होतोय, सर्रास 7:30चाच करते मी. तर आत्ता वाजलेले आहेत बघा 7:15. तर अजून चालू झालेलं नाही सेशन. म्हटलं का आज योगा करते मी. कोणता योगा करते ते तुम्हाला दाखवते. सौरभ बोत्रा आहेत ना, त्यांचा हा बेल्ट जॉईन केलेला आहे मी. जवळजवळ 6-7 महिने झाले, जानेवारीपासून जॉईन केले. आधीमध्ये करायचे, पण असं वर्षभर जॉईन केलं नव्हतं. म्हणजे त्यांचं सबस्क्रिप्शन घेतलं नव्हतं मी. 4,000 रुपये त्यांचं सबस्क्रिप्शन आहे. पण इतका छान योगा आहे ना, खूप छान शिकवतात आणि अगदी फ्रेश वाटतात. अजिबात चुकू वाटत नाही. अगदीच कधीतरी काहीतरी काम असेल किंवा गावी गेले तेव्हा थोडा चुकला असेल माझा, पण मी अजिबात चुकवत नाही. काही झालं तरी ना 8:30चा तरी जॉईन करते. तर आता 8:15 झालेले आहेत. बरोबर एक 5 मिनटं आधी, मी 8:30च्या आधी एक 6-7 मिनटं आधी लवकर जॉईन करायचं, म्हणजे की नाही आधी प्री सेशन पण असतं आहे, त्याच्यामुळं मग लवकर जॉईन करते मी पण. चला मंडळी, तर कुठला योगा करते ते दाखवते. आणि आज काय कामं पण भरपूर आहेत. तसं तर कामं काही संपणारी नाही आहेत आणि डीमार्टला पण जायचं आहे आणि काय करायचं आहे अजून भरपूर आहे. काय करायचं आहे. गणपती बाप्पा आलेले आहेत आणि इकडे बघू शकते यांचे की किती छान हे आलेले बघा. हे चहाच्या पाल्याचं झाड काय नाही, झाडच नाही सगळी चायपत्ती छान आलेली आहे. इकडे आहेत आमचे हनुमानजी महाराजचं छानसा असा झेंडा. जय श्रीराम सगळ्यांना. हे बघा, खरंच सांगते, साहेब आमचे झोपलेले आणि आजच व्हिडिओ शूट करणार म्हटल्यावर उठलेत. मी म्हटले गप झोपा 9:30 वाजले की तुम्हाला मी नाश्ता देणार नाही आहे म्हणून मोबाईल बघत बसलेत. आपलं काम करूया. पावसाचं वातावरण पण झालं आहे. पाऊस काय बिचारा पडतच असतोय. पावसाने एक वैताग आणून दिला आहे. इकडं माझी योगा मॅट आहे. बघा इकडं. चला, अरे असं पुसट का होते भाई. आता टी व्हीवरती लावलं आहे मी. आपल्याला लिंक येते मोबाईलवरती, आपण टी व्हीला कनेक्ट करू शकतो. चला, जय बजरंगबली. सुरुवात करूया. होईल 2 मिनटात चालू. आपले कश्यप महाराज आज हम उज्जैन में खुद से सांस लेंगे. सो यू कैन ब्रीथ इन उज्जैन ऑन योर ओन. प्री सेशनला आहेत आज सूर्यनमस्कार. प्री सेशनला प्रत्येक आठवड्यामध्ये वेगवेगळं असतं. कधी स्क्वॉट असतात, कधी वॉल पुशअप असतात, कधी सूर्यनमस्कार असतो, कधी ब्रीदिंग असते. तर मंडळी, सूर्यनमस्कार हे मला पहिल्यापासून यायचे. सूर्यदेवांची मी पूजा वगैरे करायची. शाळेत असतानापासून मी की नाही पुढं सूर्यनमस्कार शिकवायला पुढं असायचे सगळ्यात. म्हणजे लीडर मला बनवलेलं असायचं. पण आत्ता जेव्हा मी सूर्यनमस्कार करते ना, तेव्हा अष्टांग नमस्कार काय असते किंवा सूर्यनमस्कारामधले ज्या स्टेप आहेत त्यांना काय म्हणतात, हे सगळं मला आत्ता ह्या योगामुळं समजलेलं आहे. आणि की नाही मी 25 ते 30 सूर्यनमस्कार एका वेळेला घालू शकते. मला 108 सूर्यनमस्कार घालायचे आहेत. बघू कधी तो योग येतोय. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला जे योगा शिकवतात ना, ह्याच्यामध्ये पण 108 सूर्यनमस्काराचं म्हणजे सेशन असतात. म्हणजे काहीतरी 5 दिवसाचा सेशन असतोय तो. 20, 40, 80 आणि मग 108 अशामध्ये मला एकदा कधी ना कधी तो करायचा आहे. मला इतकं फिट बनायचं आहे की ते मला 108 सूर्यनमस्कार नक्कीच करायचे आहेत. आणि मंडळी की नाही, काही सकाळी योगा करत चला, ब्रीदिंग करत चला. ब्रीदिंगमुळं पण आपल्याला बराच फरक पडतो. आपल्याला दम वगैरे लागत नाही किंवा काही काम करताना आपली दमछाक होत नाही. जेव्हापासून मी योगा करायला लागले मला बराच फरक जाणवला आहे. आणि तुम्ही कोणताही योगा करू शकताय, वॉकिंग करू शकताय. आणि श्वसनाचे जेवढे पण आपले प्राणायाम आहेत ना, ते तरी करायचे न चुकता. आणि ज्यांना कुणाला जॉईन करायचं असेल ना, तर हा योगा तुम्ही नक्की जॉईन करा. ह्यांचे लाईव्ह सेशन पण असतात. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक हवी असेल ना, तर सौरभ बोत्रा म्हणून आपल्या यूट्यूबवरती चॅनल आहे, तिथे तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता. फ्रॉम द लेफ्ट साइड, राइट साइड से शुरू करके लेफ्ट साइड पे खत्म करना है.
कमीत कमी 12 सूर्यनमस्कार करायचे. Relax, settle down, आराम से बैठ जाओ. Let's start our session with the practice of gratitude. Mentally say thank you. Thank you so much. Thank you so much, everyone. आहो. कोई भी 3 चीजों को 3 व्यक्तियों को धन्यवाद दे सकते हैं. या करणार तर जरा योगा. A gentle smile on our face. चेहरे पे हल्की सी मुस्कुराहट हो. And let's get ready for the prayer. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य चलवैद्यकेन योपालकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिं प्रदातोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. Okay, welcome to Saturday. Today we focus on stamina and meditation towards the end. So let's all stand up. We'll be doing Tabata sets, but gradually progressing in the intensity as well. So again, remember, फॉर्मेट क्या रहेगा, हम हर एक्सरसाइज को 20 सेकंड के लिए करेंगे और हर एक्सरसाइज को 2 बार करेंगे. ऐसे टोटल एक जो हमारा सेट होगा उसमें हम 4 बार करेंगे. तो द फर्स्ट टाइम व्हेन वी डू इट यू कैन जस्ट वॉच एंड काइंड ऑफ गेट द मूवमेंट राइट, एंड देन वी टेक अ ब्रेक फॉर 10 seconds and then you do it with more intensity. Okay, that's the sequence that we're going to follow. So the first Tabata set is more like movement specific, and then we'll do a little more intense. Tabata. Are you ready? Yes, I'm ready. 5, 4, 3, 2, 1, go. Move. Round 1. पाठीमागं जो मुलगा आहे तो छोटू आहे, त्याचं नाव प्रमोद आहे, पण सगळे त्याला छोटू म्हणतात. आणि ते समोरचे आहेत ते सौरभ सर आहेत. आणि छोटू थोडंसं हार्ड स्टेप शिकवतो आणि सौरभ सर थोडेसा स्मॉल म्हणजे थोडेसे इझी स्टेप शिकवतात. Relax. Same movement 2 times. Round 2. तर मंडळी अशा प्रकारे आमचा योगा झालेला आहे. आणि आज की स्टॅमिना आणि मेडिटेशन होतं, त्याच्यामुळे की नाही खूपच दमलो आम्ही. तात्पुरतं केलेलं आणि हे सगळं तुम्ही बघू शकताय. माझ्या सगळ्या काचेच्या बरण्या आहेत आणि आज ऊन पण छान पडलेलं आहे. चुकलं कसं आहे सगळ्या. आता या सगळ्या इकडे ठेवून येते ह्या बाजूला, म्हणजे या 2-3च प्लास्टिकच्या आहेत बघा. या सगळ्या काचेच्या आहेत. काल सगळ्या घासल्या, काल सगळ्याचे क्लिनिंग झालं ना, वाळल्यात तशा. हे मी असं का ठेवते बरं का, इथं कट्टा आहे ना असा थोडंसं, म्हणजे त्यामुळे की असं पाणी खाली वाहून जातंय त्याच्यामुळं.
सांगितलेलं मी 9:30 वाजल्याचे नाश्ता देणार नाहीये. 9:30 वाजले काय हो, 9:30 वाजतातच. सकाळचा योगा केला ना, लेट केला योगा ना. 45 मिनिट्सचा योगा असतोय. चला म्हणजे आज मी नाश्त्याला बनवणार आहे पोहे. पोहे आपला इंडियन नाश्ता आहे. इंडियन म्हणजे महाराष्ट्रीयन घरामध्ये बनणारा, लवकर लवकर बनतो. पाणी त्याच्यामध्ये ठेवले पोहे. मैत्रिणींनो, मी थोडंसं वेट गेन केलं असं तुम्हाला वाटत असेल व्हिडिओमध्ये, तर खरंच मी थोडं वेट गेन केलेलं आहे. कारण की माहिती आहे का, योगामुळं की नाही माझा मसल लॉस जो झालेला ना तो सगळं भरून निघाला आहे. आणि की नाही मसल गेन झालेले आहेत माझ्या. बघा हात वगैरे माझे असे थोडेसे मजबूत वाटत आहेत. मला माहिती आहे ना माझा किती मसल लॉस झालेला, खूप मसल लॉस झालेला. मी 1 मिनिटभर असे पोहे की नाही भिजत घालते बरं का, त्यामुळे मऊ होतात पोहे. लगेच काढून टाकत नाही पाणी, एकदा वॉश करून टाकते, पाणी घालून ठेवते. आपण 40 वयानंतर किती फिट आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. किती आपण जाड आहोत, बारीक आहोत, हे अशी काही देणं घेणं नसतंय. आपण फिट असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आपल्या मसल लॉस होऊ न देता आपल्या मसलवरती काम करायला हवं असं आम्हाला योगामध्ये शिकवलं जातं. अहो ॲपल खावा की तुम्ही. फ्रीजमध्ये होतं ना, सिमला ॲपल आहे कुठे. फ्रीज बघा थोडा भरलाय. गोड अजिबात नाही. पोहे अगदी छान भिजले, थोडंसं जास्त वेळ भिजवलं की मऊ दिसतं. पोहे गरमी लई प्रॅक्टिस झाली. खाल्ला खराब होतं, एवढं खराब निघालं. आजकाल कसं असतंय, वरण चांगलं दिसतंय, बटाटा पण तसंच असतोय बघितला ना, वरण चांगलं असतोय, आज बघायला खराबच असते. आणि ही जी कढई असते ना म्हणजे स्टीलची, ती जास्त थोडी गरम झाली की मग तेल टाकायचं, म्हणजे थोडीशी ती नॉनस्टिक होते. आपण जर कढई गरम व्हायच्या अगोदर जर तेल टाकलं ना तर ती असं काय पण पदार्थ केला तर चिकटतो थोडाफार, जास्त नाही पण थोडंसं चिकटतोय. पण जरा जास्त गरम झाली की ना, म्हणजे मी प्रॅक्टिस ना हे केलेलं आहे असं, म्हणजे मला ते समजलंय कसं त्याच्यामध्ये करायचं. तर जास्त वेळ गरम करायची आधी आणि मग तेल टाकायचं, त्यामुळे ती नॉनस्टिक होते. असा माझा अनुभव आहे, तुम्ही करून बघा. हे वडे तळलेले तेल आहे. जिरं मोहरी कढीपत्ता वगैरे काय नाही, सगळं सामान संपलंय. आता वीकेंड आहे त्यामुळे सामान संपलेलं आहे. जिरं टाकायचे, काय पण करावे. मोहरी 3 बुटा झालं.
लांब लांब झाले एकदम. चहाचा पाला ना लांब वाढले. आधी तर मी शेंगदाणे टाकते पण गडबडीने मी जिरं मोहरी टाकली आधी. मी शेंगदाणे टाकून परतून घेते. आता राहू दे चालते एवढं. चांगलं वाटलं पण ते चहाचा पाला ना. हो आपण टाकूया मिरच्या, कोथिंबीर जराशी फोडणीला. चहाची तयारी काय. भूक लागली मला पण आज. त्याला मी लेट जेवले ना. लेट नाही लवकर जेवले. लवकर जेवतो असं पण त्यांनी आले ना 7:30 पर्यंत. 7:30ला जेवतो आम्ही. 7:30 ते 8 त्या दरम्यान जेवण होतं. पोहे काय दाखवायचे त्यात. पोहे चालेल करतो. साखर पण टाकतात जराशी. तुम्ही टाकत नाही. आधी पोहे त्याच्यामध्ये साखर टाकायची. करत नाही टिकत नाही तेव्हा खाली. का माहिती मोबाईलमध्ये चांगलं नाही दिसत आहे. असं एकदम फिक्क फिक्क दिसाले. तर उर्षाने कमेंट केली होती की तुमचा डायनिंग टेबल दाखवताई कसा आहे. तर हा असा आहे. त्याला फोल्डिंगचे हे आहेत 2 हुक आहेत. खालून दिसाले की नाही काय माहीत नाही मला. दिसाले ना दिसते. हाय हे हुक आहेत. हे इकडे एक आहे तिकडे एक आहे. त्याचे वरती केले ना की मग खाली जातो टेबल. हे बस. जरासा आवाज करते. ह्या 2 खुर्च्या आहेत ब्रेकफास्टसाठी. आम्ही आता घेत आहोत. असं ठेवा ना. एक असं ठेवा. हो एक इकडे ठेवा ना. एक इकडे बसू शकतो. चला आता ब्रेकफास्ट खाऊया कधीतरी. वेगळा प्लेट्स घ्यायला हव्या ना. तर हे हा आहे आमचा आजचा ब्रेकफास्ट. ही आहे माझी चेअर. ती आहे आमच्या साहेबांची चेअर. पूजा यांनी केली आंघोळ करून. मिरची पाहिजे म्हणाले. तुम्हाला मिरची आली नाही. तुम्हाला मुद्दाम दिली नाही मी. नेहमी काढताय आणि मला सगळ्या मिरची आल्यात का असं म्हणताय ना. शेंगदाणे पण कमी दिली तुम्हाला. खात नाही तुम्ही उगाच मिरचीचा. हे आणलं का की मी मिरची करते टाईपमध्ये. हां ती जी पोपटी कलरची मिरची असते ना ती आणली. तर या मंडळी सगळे नाश्ता करायला. चला आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर काय करावं, सबस्क्राईब करा. बाय.